मस्त मस्त झालं आणि डेकोरेशन मस्त झालं आज. बाबू खा बाबू. बाबू हे बघ आहे बघ. खाल्लं तू बघू कसे खाल्ले. जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला थंबनेलवरून थोडीशी आयडिया आली असेल आपण कुठे चाललोय. आणि आज चाललोय आपण वहिनीच्या इकडे पूजेला. सत्यनारायणची पूजा आहे आणि ठरवले तर आहे 2-3 ठिकाणी जायचंय, पण आता 9 वाजले. बघू किती जणांकडे जातो. एकाच जणांकडे जाऊन येतोय. आता मम्मी पप्पा पण थांबलेत बाहेर, ते फोन करतायत. तर चला आपण जाऊया. सूरज तर लेट येणार आहे, तर सूरज नाहीये. मम्मी पप्पा आहे, आम्ही दोघं आहे आणि दादा वहिनी ते सगळे तिकडेच आहे, वहिनीच्या इकडेच आहे. तर चला तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरचा बाप्पा. आणि अजून आपण 2-3 ठिकाणी जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा, बघा मजा येणार आहे. छोटासा ब्लॉग होईल, मजा येईल पण. तर चला कंटिन्यू राहा. निघालोय आता आपण. मम्मी पप्पा पण थांबलेत पुढे, दिसतील आता. मग आपण सगळे एकसाथच जाऊया. चला आता आपण जाऊया. मम्मी पप्पा पुढे थांबलेत. चला जॉईन करतील आणि आपण जाऊया डायरेक्ट तिकडे भेटूया वहिनींच्या घरी. चलो आलोय आपण आता वहिनींकडे. हे बघ सगळे जाऊया आपण वरती त्यांच्याकडे. बघूया पाहुणे कोण कोण आले. बाबू खा बाबू. बाबू हे बघ आहे बघ. खाल्लं तू बघू कसे खाल्लं. कसं खाल्लं बाबू? प्रसाद कसं खाल्ला प्रसाद? वहिनीने आज साडी घातली. ये लवकर ये बाहेर. हो वहिनी. पाहुणे चालू. निघालोय आता आपण वहिनींकडे. आता किरणचा फ्रेंड आहे मॉन्टी, त्याच्या घरी जाऊया. तुम्ही तर बघितला असेल मागच्या वर्षीचा ब्लॉग. बघितला नसेल तर तो पहिले जाऊन बघा. मॉन्टीच्या घरी आपण दरवर्षी जातो. यावर्षी पण जाऊया. यावर्षी पूजा आहे, आपल्याला भेटेल. दरवर्षी आपल्याला लेट होतं आणि जायला मिळत नाही, पूजा असते तेव्हा. आणि यावर्षी भेटला आहे तर आपण जाऊया आता पूजेला. मॉन्टी तर इकडे नाही आहे, हर्षल आहे त्याचा भाऊ छोटा. तर चला जाऊया आपण, त्यांना भेटूया सगळ्यांना. चलो चला मित्रांनो, आपण आता मॉन्टीच्या इथे पोहोचलोय. म्हणजे लिफ्टमध्येच आहे, तुम्ही बघताय. आता आपण जाऊया वरती आणि तुम्हाला दाखवतो. सुंदर डेकोरेशन झालं यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे. चला जाऊया. मॉन्टी नाही आहे, चला काय हरकत नाही, पुढच्या वर्षी येणार आहे तुम्हाला. चला आपण जाऊया घरी, बघूया कोण कोण मित्र भेटतात. आणि उशिरा चाललं, 10:30 होऊन गेले. चला जाऊया. जय जय गणपती बाप्पा. मंगल वर्षे.
मस्त वाटतं डेकोरेशन. यांचा फोटोशूट चालू आहे इकडे, सत्यनारायणची पूजा वगैरे, आणि डेकोरेशन सुंदर झालं एकदम. कुठे आहे मोंटी? हे बाबा हाय करा रे ब्लॉग मध्ये. हा हे सगळे मित्र आहेत आपले. हॅलो मोंटी का किरण बाबा काय बोलतो? झालं दर्शन वगैरे? मस्त मस्त झालं आणि डेकोरेशन मस्त झालं. मस्त आलं एकदम मस्त. येतो कधी? घेतली की नाही? काल तो आरती घेतली नाही नाही, यावर्षी चुकली आरती. लास्टला आलो एकदम, थोडीशी भेटली पण. मी येईल 2026 मध्ये. डायरेक्ट 26 मध्ये 2026 मध्ये डायरेक्ट ये सरप्राईज आहे तुला 2026 ला. मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. सगळं सरप्राईज आहे. ये ठीक आहे काळजी घे. कुठे चालले? आम्ही दर्शनाला चाललो. लवकर या. ही भाविका आहे गाईस. ही भाविका. तुझं नाव? साक्षी. साक्षी. ही मागच्या वर्षी ब्लॉग मध्ये दिसली नव्हती. होती पण दिसली नाही. सोप्या भाविका. हर्षल. मॉन्टी नाही यावर्षी, पुढच्या वर्षी. सगळे मिस करतो. फोन आला. हर्षल जास्त बोलत नाही ब्लॉग मध्ये. त्याला पण जायचं दर्शनाला. चला आपण पण निघूया. बाय. चला काका निघतो. चला बाय बाय बाय. चला मित्रांनो आता आपण घरी आलो. अगोदर फ्रेश झालो, खूप दमलो होतो म्हणून पहिला म्हटलं फ्रेश होऊ, नंतर ब्लॉग एंड करूया. तुम्ही बघताय चेहऱ्याकडे बघून दमलेलं दिसतंय, कारण की सकाळी जॉबला वगैरे जाऊन दमून आलेलो. आणि मला पाऊस नाही, मेन म्हणजे 2 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता, तर जास्त कोणाकडे जायला पण मिळालं नाही. आणि ब्लॉग बघा असेल तर तुम्हाला समजा असेल पावसामुळे कोणाकडे यायला जमलं नसेल. तर तरी आपले दोन घरं राहिली आमची. 2 घरे राहिले, कारण बहिणीकडे जास्त टाइम लागला ना आपल्याला, त्याच्यामुळे. तरी हिच्या फ्रेंडकडे जायला नाही मिळालं. तिकडे पण आता मॉन्टीच्या घरी गेलो, तिकडे आम्ही गप्पा वगैरे तुम्ही तर सगळं बघितलंच. मॉन्टीला कॉल वगैरे केलेला आपण सगळं तुम्ही तर बघितलंच आहे. तर तो येणार आहे पुढच्या वर्षी डायरेक्ट गणपतीला, तुम्हाला तर दिसेलच सगळं. तर मजा आली. तुम्हाला मजा आली की नाही ब्लॉग बघताना? कारण की दरवर्षी आम्हाला मान भेटतो आरतीचा. तुम्ही मॉन्टी बोलला, तुम्ही बघितलं का नाही आरतीला आलास का नाही? जर आपल्याला उद्या टाइम भेटला तर आपण नक्की जाऊया आरतीला. नक्की जाऊया, कारण की दरवर्षी आपल्याला मान भेटतो आणि आपण बरोबर टायमाला पोचतो तिकडे. यावर्षी थोडंफार लेट झालं, काय हरकत नाही. बघूया आपल्या नशिबात तरी थोडी आरती भेटली. तुम्ही बघितलं का शेवटचे 2-4 शब्द तरी आपल्या कानावर पडले. बापाची कृपा आहे, त्याच्यामुळे आपले 2-4 शब्द तरी कानावर पडले. आणि ब्लॉग आवडला, कारण नक्की आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच गणपतीचे आपले अजून 2-4 ब्लॉग येणार आहेत, तर नक्की तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तोपर्यंत बाय बाय.